शेतकरी बांधवांनो, ऊस लागवडीचं नियोजन बऱ्यापैकी ठिकाणी चालू आहे आणि खास करून सुरू हंगामाच्या ऊसाच्या लागवडीविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक सारे प्रश्न आहेत. आडसाली असेल किंवा पूर्व हंगामी असेल, या ऊसासोबतच सुरू हंगामाच्याही ऊसाचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने घ्यायचं असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत अवश्य पहा. या व्हिडिओमध्ये आज आपल्याला अतुल सर सुरू ऊसाच्या लागवडीविषयी आणि त्याच्या चांगल्या उत्पादनाविषयी मार्गदर्शन अवश्य करतील. तर मित्रांनो, ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तेजस कोल्हे परत एकदा आपल्याला ॲग्रोस्टारच्या या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि अतुल सरांना माझा पहिला प्रश्न आहे की आडसाली असेल किंवा पूर्व हंगामी असेल, या व्यतिरिक्त सुरू हंगामासाठी कोणत्या जातींची निवड शेतकऱ्यांनी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला उत्पादन जास्तीत जास्त घेणं हे शक्य होईल, त्याविषयीचं मार्गदर्शन आपण करावं. जसं तुम्ही म्हटले की सुरू हंगामाची लगबग शेतकऱ्यांची चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याच्या लागवड वगैरे म्हणजे शेतकरी करायला सुरुवात झालेली आहे. तर जसं कुठलीही गोष्टीची सुरुवात जर चांगली जर झाली तर निश्चितच शेवट चांगला होतो. त्यासाठी जात निवड ही योग्य असणं गरजेचं आहे. कारण की काय होतं, पाण्याचा ताण सहन करणारी जात असू दे किंवा तुमची जमिनीचा प्रकार कसा आहे किंवा साखरेचा जो उतारा आहे तो कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे येऊ शकतो, जेणेकरून कारखानदारीला साखरेचा उतारा जर तुमच्या जातीमध्ये जर चांगला असेल तर ती जात जी आहे ते कारखाने प्रेफर करतात. तर आज आपण सुरूच्या हंगामासाठी आपण कोणती जात, कारण की आता नवीन नवीन जाती मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने एक 3 ते 4 जातींविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार होते. सर, सर्वात पहिली जी आणि प्रचलित जात आहे, फार पूर्वीपासून शेतकरी त्याची लागवड करत आलेले, ती म्हणजे 86-032. ही जात कुठल्याही हंगामामध्ये म्हणजे आता म्हणजे आडसाली असू दे किंवा पूर्व हंगामी असो किंवा सुरू, या तिन्ही हंगामामध्ये लागवड करण्यायोग्य जात आपण 86-032 ला मानतो. का? तर याचं कसं आहे, ही जात पाणी जास्त जर झालं किंवा पाणी कमी जर पडलं तरी पण पाणी ताण सहन करण्याची शक्ती जी आहे ती या जातीमध्ये आहे. ह्या जातीमध्ये जो काही फुटव्यांची जी संख्या आहे ती चांगल्या प्रकारे राहत असेल, जर आपण मॅनेजमेंट जर चांगलं केलं तर निश्चित फुटवे देखील चांगले ह्या जातीमध्ये येतात. आणि खोडवा म्हणजे सुरू लागवडीनंतर जर खोडवा ज्या शेतकऱ्यांना ठेवायचा, त्या खोडवा ठेवण्यासाठी देखील ही जात अतिउत्तम आहे. म्हणून बरेचसे शेतकरी या जातीवर विश्वास पण आहे शेतकऱ्यांचा. दुसरी जी जात आहे 265, कारखानदार जे आहेत ते 265 जातीला जर तुम्ही 14 ते 15 महिने आपल्या शेतामध्ये जर ठेवत असाल तर ते काढून नेणार आहे. का? तर याचा साखरेचा जो उतारा येतो ना तो थोडासा लेट येतो. म्हणजे 14 ते 15 महिने जर तुमच्या शेतात जर 265 राहिला तर त्याचा साखरेचा उतारा चांगला पडणार आहे, तर मग ते तुमची हार्वेस्टिंग वेळेत होणार आहे. म्हणून आपल्याला शक्यतो सुरूमध्ये 265 ही व्हरायटी आपल्याला टाळावी लागेल. कारण की काय आहे, तेवढा कालावधी आपण या व्हरायटीला देऊ शकत नाही. म्हणून पूर्व हंगामी असेल किंवा आडसाळी असेल, याच्यामध्ये तुम्ही 265 ची निवड करू शकता. काही बऱ्याचशा नवीन जाती मार्केटमध्ये आलेल्या आहेत, ज्या की 86-032 असेल किंवा 265 असेल, या जातीला टक्कर देखील देत आहेत आणि त्यांच्यापेक्षा अधिकचं उत्पादन देखील या जातींमधून येत आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे 1307 ही जी जात आहे, ही जात 86-0चा जे साखरेचा उतारा असू दे किंवा त्याचं उत्पादन आहे, म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याच्यापेक्षाही अधिक उत्पादन या जातीमध्ये काढलेले आहे. आणि ही जात देखील तिन्ही हंगामामध्ये चालणारी जात आहे. आपलं जे काही मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे पाडेगाव, त्यांनी ही जात विकसित केलेली आहे. आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे, जर तुम्ही सुरूच्या हंगामामध्ये ही जात लावत असाल आणि तुमच्याकडं एप्रिल मे मध्ये जर पाण्याचा तुटवडा जरी झाला तरी ही जात जी आहे ही पाण्याचा ताण सहन करणारी आहे. दुसरी गोष्ट, तुमची जमीन कुठल्याही प्रकारची असू दे, त्या जमिनीमध्ये शारपट जमीन असू दे किंवा चोपन जमीन असू दे, अशा जमिनींमध्ये देखील अधिकचं उत्पादन काढण्याची क्षमता जी आहे ही 13,007 या जातीमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुरूच याच्यामध्ये जर लागवडीमध्ये या जातीचा विचार केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. याच्यानंतर अजून एक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावने अजून 2 जाती ज्या आहेत ते 15,006 आणि 15,012 या 2 जाती देखील मार्केटमध्ये आणलेल्या आहेत. आता या 2 जातींमध्ये फरक असा आहे, या दोन्ही जाती तिन्ही हंगामामध्ये चालणाऱ्या आहेत. विशेषतः जे काही मातीचा पोत कसाही असू दे, शारपट माती असू दे, तुमची चोपन असू दे किंवा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडीयुक्त माती असू दे, अशा मातींमध्ये देखील हे उत्पादन देणारे क्षमतेचे वाण आहेत. परंतु याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की 15,006 जे आहेत
याला पाणी कमी नाही पडलं पाहिजे. ओके. आणि 15-00-12 जी आहे ही थोडस पाणी सहन करण्याची दुष्काळ. दुष्काळ सण. किंवा एप्रिल मे मध्ये पाण्याचा ताण जरी बसला हो. तरी तुम्हाला चांगलं उत्पादन देणार आहे. म्हणून तुमचीकडची जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार तुम्ही ह्या दोन्ही जातींपैकी एखादी जातीचा निवड करू शकता. म्हणजे जर तुमच्याकडे पाणी कमी आहे तर तुम्ही 15-0-12 ची निवड करू शकता. पाणी चांगलं आहे तर तुम्ही 15-00-6 कडे तुम्ही जाऊ शकता. उतार्याचं जर म्हटलं तर दोन्हींमध्ये साखरेचा उतारा चांगला येतो, परंतु 15-00-6 जी आहे ही म्हणजे सर्वात चांगलं म्हणजे साखरेचा उतार देणारी वाण जी आहे ती पण आपण समजू शकतो. म्हणून जर तुमच्याकडे पाणी चांगलं आहे तर तुम्ही निश्चितच 15-00-6 कडे जावं, कारण की त्याचा उतार पण चांगला आहे आणि साखर कारखाने देखील या जातीला पसंती करतात, कारण की त्याच्यामध्ये उतार जास्त असल्यामुळं तुमची तोडणी लवकर होणार आहे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे जर कारखान्याला ऊस पाठवायचा नसेल आणि रसवंतीला जर तुम्हाला ऊस द्यायचा असेल तर तुम्ही 15-0-12 कडे तुम्ही जाऊ शकता, कारण की ही जात आहे याच्यामध्ये रसाचं प्रमाण देखील चांगलं आहे. म्हणून जर तुम्हाला रसवंतीला जर हा ऊस पाठवायचा असेल तर निश्चित तुम्ही 15-0-12 ची निवड करू शकता. आता याच्या उपर हे तर जे आता प्रचलित वाण आणि नवीन वाण, संशोधित वाण मार्केटमध्ये आलेले आहेत त्याविषयी आपण चर्चा केली. परंतु काही जुने वाण जे आहेत म्हणजे त्याचं उत्पादन सुरूमध्ये चांगलं येतं, तसे जसे की 1001 ही जी वाण आहे याचं उत्पादन सुरू लागवडीमध्ये अतिशय चांगलं येतं. परंतु ही जी काही जात आहे ही थोडीशी हळवी जात आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये लोळण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं अधिक आहे. आणि दुसरं याच्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम असा आहे, या जातीला थोडंसं डुकरां वगैरेचा त्रास जास्त होतो, कारण की थोडी हळवी जात असल्यामुळे डुक्कर वगैरे जर आतमध्ये गेलं तर लोळण्याचं प्रमाण, आणि डुकरं या जातीला थोडीशी आवडीने खातात, थोडंसं साखरेचं प्रमाण वगैरे जास्त असल्यामुळे. तर थोडंसं तो एक विचार करून तुम्ही या जातीची निवड करू शकता. समजा तुमच्याकडे पाणी कमी आहे आणि तुम्हाला सुरूमध्ये लागवड करायची तर 8005 ही देखील एक जात आहे आणि त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. जी दुष्काळ सहन करू शकते. दुष्काळ म्हणजे पाण्याचा ताण सहन करू शकते अशी एक जात आहे. तर शेतकरी बंधूंना आपण म्हणजे आता जे नवीन मार्केटमध्ये आलेले जे वाण आहेत जसे की 15-006 असेल, 15-012 आहे किंवा 13-007 आहे, परत 8-005 आहे, 10,001 आहे आणि आपल्या ज्या जुन्या प्रचलित 86-032 असेल किंवा 265 सर्व जातींविषयी चर्चा केली. तर तुमच्याकडं कोणत्या प्रकारचं वातावरण आहे, तुमच्याकडं कोणत्या प्रकारची जमीन आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सुरू लागवडीला कोणती जात निवडायची आहे ते तुम्ही ह्या म्हणजे माहितीच्या आधारे ठरवू शकता. अतिशय सखोल असं प्रत्येक जातीविषयी काय त्याचे फायदे आहेत किंवा काय त्याचे चांगले गुणधर्म आहे, काही त्याचे काही गुणदोष असतील ते अतुल सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. परंतु आता अतुल सर, शेतकऱ्यांच्या मनात दुसरा प्रश्न की मग आता सुरूची लागवड करत असताना टिपरे लावणं किती योग्य आहे किंवा डायरेक्ट रोपं लावणं किती योग्य आहे, तर कोणत्या लागवडीचा फायदा जास्त होऊ शकतो? याच्यामध्ये म्हणजे कसं आहे तेजस सर, दोन्ही जे काही लागवडीच्या पद्धती आहेत, जर आपलं मॅनेजमेंट चांगलं जर असेल तर आपण दोन्हींमधून देखील उत्पादन घेऊ शकतो. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे क्षेत्र जास्त आहे, समजा तुमच्याकडे 10-15 एकरचं ऊसाचं क्षेत्र आहे, मग अशा वेळेला तुम्ही रोपं लागवडीकडे जर गेले तर मला असं वाटतं, कारण की रोपांचा जो सुरुवातीचा जो खर्च आहे तो जास्त असतो, त्याच्यामुळं तुम्हाला अशा वेळेला तुम्ही जे काही मिक्स करू शकता, म्हणजे काही 4-5 एकर तुम्ही रोपांद्वारे लागवड करू शकता आणि उरलेले 5-6 एकर जे आहे तुम्ही टिपरेद्वारे लागवड करू शकता. आता याच्यामध्ये रोप लागवडीचा फायदा काय आहे तो थोडक्यात शेतकरी बंधूंनो जाणून घ्या, कारण की उत्पादन देखील आपण चांगलं काढू शकतो. फक्त याला एकच आहे की याचं मॅनेजमेंट जर तुम्ही जर चांगलं केलं तर निश्चितच अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन जे आहे ते रोप लागवडीमधून शेतकऱ्यांना मिळणार. आता याच्यामध्ये काय होतं शेतकरी बंधूंनो, रोप लागवड करते वेळी आपल्याला काय आहे, जो सुरुवातीचा 35 ते 40 दिवसाचा जो वेळ आहे ना, कालावधी आहे, तो आपला वाचतो. म्हणजे जर आपल्या शेतामध्ये एखादा दुसरं पीक असेल आणि ते काढणीला आपल्याला महिनाचा कालावधी आहे तर आपण म्हणजे नर्सरीमध्ये जी काही रोपं आहेत ते आपण रोपं बुक करू शकतो, जेणेकरून महिन्याभरानंतर म्हणजे जे काही आधीचं पीक ते हार्वेस्ट केल्यानंतर आपण ऊसाची लागवड जी आहे ती त्वरित शेत तयार करून त्वरित लागवड करू शकतो. ते टिपरीमध्ये होऊ शकत नाही, कारण की काय आहे, त्याच्यानंतर टिपरी लागवडीनंतर टिपरी जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याला उगवणीला जवळजवळ 20 ते 25 दिवस घेतं. म्हणजे तो ऊसाचा जो कालावधी आपल्याला जो कमी करायचा आहे ना, तो रोप लागवडीमध्ये शक्य आहे. कारण की काय शेतकरी बंधूंनो, ऊसाचं एक गणित आहे, महिन्याला 2 ते 2.5 टिपरी पडत असतात आणि जर तुम्ही रोपाच्या माध्यमातून जर गेला तर तुम्ही 2 ते 2.5 टिपरी जे म्हणतो आपण, जे जास्तची जी आहे ती आपण बनवू शकतो. तर त्याच्यामुळे हा एक महत्वाचा फायदा आहे. दुसरं
म्हणजे काही वेळेला काय होतं, आपल्याकडे जमीन खाली आहे आणि आपल्याकडे जर महिना दीड महिन्याचा कालावधी जर असेल, हो. तर त्या ठिकाणी आपण ताक किंवा धेंच्यासारखी ती पिकं घेऊ शकतो. पिकं घेऊ शकतो आणि ती पिकं गेल्यानंतर आपल्या जमिनीचा पोत जो आहे तो आपण त्या ठिकाणी सुधारू शकतो. हिरवळीची खतं आणि ऊस लागवड दोन्ही ऊस पण लागवड. साधता येईल. दोन्ही पण आपल्याला साधता येईल, कारण की टिपरी लागवड करायची म्हणजे तुम्हाला ही गोष्ट साधता येणार नाही. हो. तर ज्या वेळेला आपल्याला रोप लागवड करायची आहे, रोप आपण बुक केलं आणि त्याच वेळेला सायमल्टेनियसली आपण आपल्या शेतामध्ये ताक किंवा धेंच्या असेल याची जर लागवड केली, तर एक 40 ते 45 दिवसामध्ये ज्यावेळेला फुलोरामध्ये हे पीक जातं, त्यावेळेला हे पीक आपण जर जमिनीमध्ये गाडलं, तर उत्तम हिरवळीचं खत जे आहे ते आपल्या जमिनीला मिळणार आहे, आपल्या जमिनीचा पोत सुधारणार आहे आणि आपली ऊसाची लागवडीचा उद्देश देखील आपण त्या ठिकाणी गाठू शकणार आहे. दुसरं, रोप लागवडीनंतर एक समान जो रोप म्हणतो आपण, ते एक समान रोप आपल्याला आपल्या शेतामध्ये आपण टिकवू शकतो, कारण की याचं जे काही 30-35 दिवसाचा जो नर्सरी मधला जो कालावधी असतो, त्या ठिकाणी नियोजन जे आहे ते एकसारखं होत असतं. त्याचं वाढ सारखी होत असते आणि कंट्रोल कंडिशन मध्ये आपण त्याची वाढ त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे रोग कीड असेल किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणी चांगलं जातं. म्हणजे एक जोमदार रोप जो आहे ते आपण नर्सरीतून जर आलं तर निश्चितच एकसारखी सर्व ऊसांची वाढ जी आहे ती आपण रोपाच्या माध्यमातून साधू शकतो. तेच तर टिपरीच्या माध्यमातून ही गोष्ट आपण साधू शकत नाही, कारण की काही वेळेला टिपरी लागवड करताना काय होतं, जे काही लेबर आहेत ते लागवड करताना कधी कधी ती टिपरी खाली दाबली जाते जास्त प्रमाणामध्ये, काही वरती राहते. जी वर राहिलेली टिपरी लवकर उगून येणार आणि जी खाली जमिनीमध्ये 1-2 इंच जी टिपरी जाते त्याचा उगवणीचा कालावधी थोडासा वाढतो. मग आपल्या शेतामध्ये अनइव्हन जी काही ऊसाची जी काही उगवण आहे ती दिसते, ती आपण ह्या रोपाच्या द्वारे आपण ती टाळू शकतो. त्यामुळे रोप निवड ही कधी पण चांगली. दुसरी अशी गोष्ट, रोप निवड केल्यानंतर, लागवड केल्यानंतर त्याला जे एक समान फुटवे येणार आहे, ते रोप लागवड केल्यानंतरचा जो काही 10 ते 15 दिवसाचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये त्या पूर्ण क्षेत्रामध्ये जे फुटव्यांची जी संख्या आहे ती सर्व रोपांना चांगली येते, कारण की ती जी काही रोपं आपण लागवड केलेली असतात ती सशक्त डोळ्यामधून त्याचं रोप आपण त्या ठिकाणी नर्सरीमध्ये केलेलं असतं. त्याच्यामुळं जे रोप आपण लागवड करणार आहे निश्चितच त्याच्यामधून जो काही फुटवे येणार आहे तो जोमदार येणार आहे आणि अशा रोपाच्या याच्यामधून जे फुटवे येणार आहेत 7-8 फुटवे किंवा 10 फुटवे जे आपण म्हणतो ते आपण चांगल्या पद्धतीमध्ये राखू शकतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये रोग किडीचा जो संभावना आहे, म्हणजे जे आपण बेण्याच्या माध्यमातून जो काही ऊस लागवड करतो त्याच्यामध्ये बेण्यातून रोग कीड जी आहे ती आपल्या याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये येऊ शकते. परंतु जे काही रोप आपण नर्सरीमधून आणतो त्या ठिकाणी काय होत असतं, निवडक जे बर्डचिप आहेत त्याची निवड करून त्या ठिकाणी त्याची लागवड केलेली असते. म्हणून आपण जी काही रोग किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो सुरुवातीच्या टप्प्यामध्येच कमी करू शकतो. आता जी काही टिपरे लागवड आहे याच्यात महत्वाचा जो तोटा आहे की आपण जर योग्य बियाणं जर निवडलं नाही त्याच्यामुळे आणि ती टिपरी आपण जर लावली तर त्याचा पूर्ण जो इम्पॅक्ट आहे, डायरेक्ट इम्पॅक्ट आहे, तो आपल्या उत्पादनावर होणार. म्हणून बेने निवड या टिपरीच्या पद्धतीमध्ये खूप महत्वाची आहे. आता याच्यामध्ये काय होतं, भरपूर रोगराई येऊ शकते, अनिवडने जसं मी तुम्हाला सांगितलं तो टिपरीमधून पुढे जाऊ शकतो. काही शेतकरी काय करतात, कमकुवत डोळे देखील त्या ठिकाणी लागवड करत असतात आणि कमकुवत डोळे लागवड केल्यामुळे तो कमकुवत फुटवे निघणार आणि त्याचं जे काही एका ऊसाचं वजन जे आपण म्हणतो ते त्या ठिकाणी आपण साध्य करू शकत नाही. म्हणून टनाचं उद्दिष्ट घेऊन जर जात असू तर तुम्ही निश्चितच रोप लागवडीकडे जा आणि तुमचं क्षेत्र जास्त आहे आणि तुम्हाला रोप लागवड करणं थोडंसं महाग जात असेल तर निम्मे करून तुम्ही काही रोप लागवड आणि काही टिपरीच्या माध्यमातून तुम्ही लागवड त्या ठिकाणी करू शकता. आता याच्यामध्ये जे शेतकरी टिपरी लागवडीकडे जाणार आहेत त्याच्यामध्ये बेणं निवड देखील खूप महत्वाची आहे. काही शेतकरी काय करतात, स्वतःचा बेण्याच्या माळा पण करतात. मग त्याच्यासाठी 1 गुंठ्याचं क्षेत्र जे आहे ते एकरासाठी बेण्यासाठी खूप सफिशियंट आहे. तर ते करताना आपल्याला कोणता ऊस आपल्या लागवडीसाठी निवडायचा आहे ते पण महत्वाचं आहे. याच्यामध्ये 8 ते 10 महिन्याच्या कालावधीचा जो ऊस असतो तो आपल्याला बेण्यासाठी निवडायचा आहे शेतकरी म्हणून. तो का निवडायचा आहे याचं कारण असं असतं, तो जो 8 ते 10 महिन्याचा जो ऊस आहे, आता तुम्हाला मागाशी मी सांगितले महिन्याला 2 ते 2.5 टिपरी त्याच्यामधून निघत असतो. त्याच्यामध्ये जर समजा 8 ते 10 महिन्याचा आपण जर ऊस पकडला तो एक 16 ते 17 18 टिपरीचा जो ऊस असतो. याच्यामध्ये काय असतं, त्या कालावधीमध्ये 8 ते 10 कालावधीमध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणू शकतो आपण त्या डोळ्याची, ती त्या ठिकाणी आलेली असते. म्हणजे त्याच्यातून जर आपण लागवड केली तर निश्चितच चांगले फुटवे देण्याची क्षमता अशी ऊसाची आहे. फुगीर डोळा मिळतो. जर आपण थोडंसं 12-13 महिन्याच्या बेण्याचा जर ऊस लागवडीसाठी आणला
तो आधीच तो म्हातारा झालेला असतो ऊस. आणि तो आपण जर आपल्या याच्यामध्ये लावला तर निश्चितच पाहिजे असं उत्पादन आपण त्यातून घेऊ शकत नाही. म्हणून 8 ते 10 महिन्याचा जो ऊस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आता हा ऊस आणल्यानंतर आपल्याला त्यातली कोणती टिपरी निवडायची ती देखील खूप महत्वाची आहे. वरची जी म्हणजे कवळी जी टिपरी आहेत 4 ते 5 टिपरी ती आपल्याला घ्यायची नाही शेतकरी बंधूंनो. ती टाळायची. ती कवळी टिपरी असते त्याच्यामध्ये जो काही अन्नसाठा आहे तो फार कमी प्रमाणामध्ये असतो. म्हणजे ते डोळे जर आपण लागवड जर केली तर निश्चितच कमकुवत फुटवे किंवा किंबहुना त्याची उगवण पण होणार नाही. म्हणून असे जे काही डोळे आहेत किंवा असे जे काही वरचे जे काही टिपरे आहेत ते आपल्याला टाळायचे. जमिनीलगतचे 2-3 टिपरे देखील आपल्याला त्या ठिकाणी काढून टाकायचे. याचं कारण असं की तो जो जमिनीलगतचे जे काही 4-5 टिपरे आहेत त्याचं जे काही वय आहे तो आपण म्हणू शकतो थोडंसं वृद्धापकाळाकडे निघालेला असतो. बरोबर. त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप अधिक असतं आणि अशी जी टिपरी आपण जर लावली तर त्याच्यातून निश्चितच म्हणजे त्याच्यामधून फुटवे तर निघणारच आहे. परंतु फुटवे निघाल्यानंतर ती कमकुवत फुटवे निघतील. जोमदार फुटवे निघणार नाही. म्हणून मधले जे काही तुम्हाला 10 ते 15 टिपरी जी आहेत ती तुम्हाला लागवडीसाठी घ्यायची आहे. ज्याचा डोळा जो आहे तो अतिशय चांगला असेल आणि पांगशा न फुटलेलं जे काही बड आहे तो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता हे तर झालं ऊस कोणता आपल्याला बेण्याला सिलेक्ट करायचा ते. परंतु डोळा काही शेतकरी 1 डोळा पद्धतीने लागवड करतात आणि काही शेतकरी 2 डोळा पद्धतीने लागवड करतात. आता जे 1 डोळा पद्धतीने शेतकरी जे लागवड करतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे की तुम्ही जो काही डोळा कट करणार आहे लागवडीसाठी तर डोळ्याच्या वरती तुम्हाला 1/3 भाग राहिला पाहिजे आणि डोळ्याच्या खाली 2/3 भाग त्याच्या खाली राहिलेला पाहिजे. म्हणजे डोळ्याच्या वरती कमी भाग पाहिजे आणि डोळ्याच्या खाली जास्त भाग पाहिजे. असा डोळा तुम्हाला कट करायचा आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा. याचं कारण असं त्या डोळ्याला जो अन्नसाठा होतो ना तो खालच्या बाजूकडून वरती चाललेला असतो. म्हणून खालचा भाग जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ठेवायचा जेणेकरून ज्यावेळेला आपण लागवड करणार आहे तो अन्नसाठा त्या डोळ्याला चांगल्या प्रकारे सुरुवातीला मिळेल आणि त्याची जोमदार उगवण जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून तेजस सर रोप जर लागवड करायची असेल आपल्याला तर निश्चितच चांगलं जोमदार 30 ते 40 वयाचं रोप आपल्याला आणायचंय. त्याला चांगली पानं फुटलेली असेल त्याची लागवड करायची आणि टिपरीचं असेल जे तुम्हाला आता मी एक मला असं वाटतं डिटेल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर निश्चितच ज्या शेतकऱ्याला टिपरी किंवा रोप या दोन्हींमध्ये निवड करायची असेल तर या माहिती आधारित तो चांगल्या प्रकारे निवड करू शकतो. नक्कीच शेतकरी बांधवांनो, टिपरे लागवड आणि ऊसाच्या रोपांची लागवड या दोन्ही मधला तफावत जी आहे तर ती अतुल सरांनी आपल्याला सांगितली. मित्रांनो, आपणही कमेंट करून आपला अनुभव सांगू शकता की टिपरे लागवड असेल किंवा रोप लागवड असेल तर यापैकी कोणत्या पद्धतीचा वापर आपण करता आणि आपला याविषयीचा अनुभव काय तोही आपण कमेंट करून अवश्य आम्हाला कळवा, जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांना आपल्या अनुभवाचा उपयोग होईल. शेतकरी बांधवांना पुढील प्रश्न नक्की पडला असेल की आपण टिपरे लागवड करत असताना कोरड्या जमिनीत लावली पाहिजे की ओल्या जमिनीत लावली पाहिजे टिपराची लागवड, आणि लागवडीचं अंतर काय असलं पाहिजे टिपरे असो की रोप असो, तर त्याविषयीचं माहिती आपण द्यावी. तर आता लागवड पण खूप महत्वाची शेतकरी बंधूंनो, कारण की ऊस हे असं पीक आहे हे C4 कॅटेगरीतलं पीक आहे. म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तो जर त्यांच्या पानांवर सर्वात म्हणजे जास्त प्रमाणात जर पडला तर तो कार्बन ग्रहण करण्याची शक्ती जी आहे त्या ऊसाच्या पानांमध्ये सर्वात जास्त असते आणि जेवढा कार्बन ग्रहण ऊसाचं पान करेल तेवढं त्या ऊसाचं टिपऱ्यातलं अंतर असेल किंवा ऊसाची जाडी असेल किंवा ऊसाचं वजन असेल ते वाढतं. मग याच्यासाठी काय महत्वाचं शेतकरी बंधूंनो की लागवडीचं अंतर. तुम्हाला लागवडीचं अंतर हे व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता येईल. आता याच्यामध्ये टिपरी जर आपण लागवड करत असू ते जसं तुम्ही मला म्हटले कोरड्यात लागवड करणं गरजेचं आहे की ओल्यामध्ये. आपण भारी जमिनीमध्ये जर लागवड करत असाल तर नक्कीच माझं एक तुम्हाला सजेशन राहील तुम्ही कोरड्यामध्ये जा. कोरड्यामध्ये भारी जमिनीमध्ये लागवड करा आणि त्याच्यावरती लागवड केल्यानंतर थोडा मातीचा थर जो आहे माती थोडा लोटायची आपल्याला म्हणजे अर्धा 1 इंच त्यावर माती लोटून नंतर आपल्याला त्याच्या ठिकाणी पाणी द्यायचंय. आणि ज्यावेळेला तुम्ही हलक्या जमिनीमध्ये याची लागवड करता तर त्यावेळेला थोडंसं पाणी देऊन तुम्हाला त्याची लागवड त्या ठिकाणी करू शकता. आता काही वेळेला काय होतं आपण पाणी दिल्यानंतर म्हणजे आपण लागवड करत असतो आणि त्याच्यावर आपले जे काही लेबर लोक आहेत ते पाय देऊन त्याच्यामध्ये टिपऱ्याची लागवड त्या ठिकाणी करत असतो. तर ती थोडीशी शक्यतो आपल्याला काय आहे जास्त खोलवर टिपरं जाणार नाही याची त्या ठिकाणी आपल्याला दक्षता घ्यावं लागेल. ही आपल्याला आपले जे काही मजूर आहेत त्यांना आपल्याला ही गोष्ट सांगावी लागेल. कारण की उगवणार नाही असं नाही, तो काही डोळा उगवणारच आहे परंतु थोडंसं खाली गेल्यानंतर त्याचा जो काही उगवणीचा कालावधी आहे तो थोडासा वाढतो. म्हणून आपल्याला ही काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता लागवडीचं अंतर याच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे हलकी जमीन आहे तर तुम्ही 4.5 ते 5 फुटाची सरी जी आहे ती तुम्ही ठेवू शकता आणि तुमच्याकडे भारी जमीन आहे तर तुम्ही
5 ते 6 फुटाची जी काही सरी आहे ती ठेवू शकता. का तर याचं अंतर तुम्हाला चांगलं जर राखलं तुम्ही, जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं, सूर्यप्रकाश याच्यामध्ये जास्त पानांवरती पडणार आहे आणि जेवढा चांगला सूर्यप्रकाश तेवढं तुमच्या ऊसाचं वजन जे आहे ते त्या ठिकाणी चांगलं भरणार आहे. आता भारी जमिनीमध्ये काय होतं, फुटवे वगैरे चांगले येतात आणि ऊसाची वाढ जोमदार होत असते, म्हणून त्याला जागा आपल्याला त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि हलक्या जमिनीमध्ये कसं आहे, थोडेसे फुटवे कमी येत असतात, त्याच्यामुळं जागा आपण कमी जरी एखाद्या फूट जरी 2 सरींमध्ये अंतर आपण कमी जरी केलं तरी काही हरकत नाही. आता याच्यामध्ये लागवड करताना 2 सरीमध्ये आपण अंतर म्हणजे ठरवलं की आपल्याला काय ठेवायचं, परंतु टिपरी जर लागवड करत असेल ना आपण, तर समजा आपल्याला एक डोळ्याचं जर आपण टिपरं जर लावत असेल, तर त्या एक डोळ्याच्या टिपरींमध्ये आपल्याला जवळ-जवळ 1.5 ते 2 फुटाचं अंतर आपल्याला त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही 2 डोळ्याची टिपरी जर लावत असाल, तर 2 टिपरींमध्ये तुम्हाला 6 ते 8 इंचाचं अंतर जे आहे ते 2 टिपरींमध्ये आपल्याला ठेवायचे. तुम्ही जर टिपरी म्हणजे जोडून जर लावली, तर शेतकरी बंधूंनो काय होतं, डोळे जवळ-जवळ येतात आणि डोळ्यानंतर ती जे फुटवे येणार आहे, त्या फुटव्याला पाहिजे असा जागा जी आहे पोहोचण्यासाठी ती मिळत नाही. म्हणून आपल्याला अंतर ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं अंतर त्या ठिकाणी ठेवणार आहे, तेवढंच तुमची जे काही फुटवे तुमचे शेवटपर्यंत राहणार आहेत, ते तुमचे जोमदार फुटवे, ते चांगला ऊस तयार करण्याचे क्षमतेचे फुटवे त्या ठिकाणी राहतील. तुम्ही जवळ-जवळ केलं, फुटवे तर येतील, परंतु काही कालांतराने एवढी गर्दी त्यामध्ये होणार आहेत, म्हणजे सुरुवातीचा जो तुमचा 4-5 महिन्याचा जमिनीचा जो काही अन्नद्रव्याचा साठा आहे, तो ते फुटवे घेणार आणि नंतर काय होणार ते आणि नंतर काय होणार आहे, ते फुटवे मरणार किंवा ते फुटव्याची वाढ जी आहे ते त्या ठिकाणी थांबणार. म्हणजे जे आपल्याला जे काही चांगले फुटवे शेवटपर्यंत न्यायचे आहेत, त्या फुटव्यांना अन्नसाठा त्या ठिकाणी अडथळा येणार किंवा अन्नसाठा राहणार. म्हणून आपल्याला अंतर त्या ठिकाणी ठेवणे आणि जी फुटव्यांची संख्या देखील ती पण आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. आता हे झालं टिपरी लागवड पद्धतीमध्ये. तुम्हाला आता रोप लागवड करायची आहे. तर रोप लागवडीमध्ये देखील हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला 4 ते 5 फूट अंतर ठेवायचे आणि भारी जमिनीमध्ये 5 ते 6 फूट 2 सरीतलं अंतर राहील. पण 2 रोपातलं अंतर जे आहे तुम्हाला 1.5 ते 2 फूट तुम्ही त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. जेणेकरून रोपांचं मी तुम्हाला आधीच सांगितलं, सशक्त रोपं जर लावली तर निश्चितच एक समान आणि एकसारखे फुटवे जे आहेत ते या ठिकाणी वाढणार आहेत आणि त्या फुटवे जर चांगल्या प्रकारे जर वाढले, तर निश्चितच जो प्रत्येक ऊस जो आहे ते 1.5 ते 2 ते 2.5 किलोचा होण्याची क्षमता जी आहे ती त्याच्यामध्ये असते. म्हणून थोडंसं अंतर तुम्हाला त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंतची जी माहिती आहे, तर सुरू ऊसाच्या उत्पादन वाढीचं जे रहस्य आहे, तर त्यामध्ये हे 2-3 टप्पे आपल्याला महत्वाचे. आपण बेण्याची निवड करतोय किंवा रोपं लावतोय आणि ती कशा पद्धतीने करतोय हे आपण जाणून घेतलं, त्याचं लागवडीचं अंतर जाणून घेतलं. मित्रांनो, आपल्या मनात काही प्रश्न असतील, समस्या असतील, तर त्या कमेंट करून आपण अवश्य सांगा, जेणेकरून त्याच्यावर उत्तर देण्यासाठी ॲग्री डॉक्टर जरूर प्रयत्न करेल. मित्रांनो, अजूनही जर आपण ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनल असेल, आमचं फेसबुक पेज असेल किंवा इंस्टाग्राम असेल, इथं आपण फॉलो अवश्य करा, जेणेकरून नवनवीन जे काही व्हिडिओ आहेत, माहिती आहे ती आपल्यापर्यंत येईल. व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला अतुल सरांना असा प्रश्न आहे, की आता आपण ऊसाच्या ज्या सुरू ऊसाची जी लागवड करतोय, तर याच्यासाठी बेसल डोस किंवा खतांचं नियोजन, की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काय करणं गरजेचं आहे, तर त्याविषयी आपण माहिती सांगा. काही टनाचं उद्दिष्ट जर डोळ्यासमोर ठेवलं असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा. आता अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीने करून निश्चितच आपण जे काही टनाचं उद्दिष्ट जे ठेवले ते आपण गाठू शकतो. सुरूच्या याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सेंद्रिय पदार्थांचा जो वापर आहे तो आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे. का? सुरुवातीचा जो 4 ते 5 महिन्याचा जो कालावधी आहे तो उन्हामध्ये जाणार आहे आणि याच्यासाठी आपल्या जमिनीमध्ये जेवढं सेंद्रिय कर्ब चांगलं, तेवढी पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची चांगली राहणार आहे. सूक्ष्मजीव आहे त्यांची संख्या देखील त्या ठिकाणी चांगली राहणार आहे. म्हणून माझं शेतकऱ्यांना एक म्हणणं राहील, ऍटलिस्ट सुरूच्या ऊसाला तुम्ही शेणखताचा वापर असेल किंवा सेंद्रिय खताचा वापर असेल, ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अवश्य करा. जमीन तयार करतेवेळी जर तुम्ही सेंद्रिय पदार्थांचा वापर केला, तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला पुढे होणार आहे. तुमच्याकडे सेंद्रिय पदार्थामध्ये जर निंबोळी पेंट असेल तर ते तुम्ही वापरू शकता. गांडूळ खत आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता. शेणखत आहे त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि हे वापर करताना जर तुम्ही त्याच्यामध्ये जैविक खतांचा जर मिक्स करून तो तुमच्या जमिनीमध्ये टाकली, जसे की अझोटोबॅक्टर असेल, स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील, याचा वापर तुम्ही सेंद्रिय पदार्थामध्ये केला आणि ते जर सेंद्रिय पदार्थ तुम्ही आपल्या जमिनीमध्ये पसरून जर टाकले, तर निश्चितच तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाबरोबरच ही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्म जीव आहे त्यांची संख्या वाढणार आहे आणि अन्नद्रव्याचा जो तुम्ही नंतर वापर करणार आहे त्याचा अपटेक
आपसुकच त्या ठिकाणी होईल. वाढणार आहे. म्हणून सुरुवातीला सेंद्रिय पदार्थ वापर करणं. दुसरं जे काही आपण नत्र स्फुरत पालाचा विचार करतो ना हो. तेज सर, याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नत्र शुगरकेनला जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतं. बरोबर. दुसरं जे आहे स्फुरद असेल, स्फुरदाची जी काही गरज जी आपण म्हणू शकतो ते 7 ते 8 महिन्यापर्यंत. बरोबर. स्फुरद जे आहे हे कंटिन्यू तुमच्या ऊसाच्या पिकाला लागत असतं. आणि जर पोटॅशची जर आपण विचार केला तर 10 ते 12 महिन्यापर्यंत पोटॅशची मात्रा किंवा पोटॅशची गरज जी आहे ते ऊसाला लागत असते. म्हणून आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की आपल्याला जर सुरुवातीच्या कालावधी नत्राची जर गरज पिकाला आहे तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे. मधला जो काळ आहे 7 ते 8 महिन्याचा काळ, त्या ठिकाणी तुम्हाला स्फुरदयुक्त खतांचा वापर जास्त असणं गरजेचं आहे किंवा स्फुरदयुक्त जे अन्नद्रव्य आहे त्या पिकाला जास्त पाहिजे असतं, म्हणून त्याचा पूर्वनियोजन त्या पद्धतीने तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि तसंच पोटॅशचं. आता याच्यामध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत तेज सर, जसं की झिंक. झिंक हे अन्नद्रव्य असं आहे जे 2 पेऱ्यातलं जे अंतर आहे ना ते वाढवण्याचं काम झिंक करत असतं. म्हणजे जेवढं तुमचं पेऱ्यातलं अंतर जर चांगलं राहणार आहे तेवढं तुमचं ऊसाचं वजन जे आहे ते चांगलं भरणार आहे. म्हणून तुम्हाला झिंक असेल, मॅग्नेशियम असेल किंवा कॅल्शियम असेल, हे 3 अन्नद्रव्य जे आहेत ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्हाला बेसल डोस मध्ये द्यायचे. चौथं जे सल्फर जे अन्नद्रव्य आहे हे असं अन्नद्रव्य आहे, तुमची जमीन जर प्रॉब्लेमॅटिक असेल, तुमची जमीन जर खराब असेल, तुमची जमीन जर चोपण असेल, तुमची जमीन जर शारपड असेल, तर अशा जमिनींमध्ये सुरुवातीला जर तुम्ही सल्फरयुक्त खतांचा जर वापर केला तर निश्चितच मुळांच्या कक्षेमध्ये जमीन सुधारण्याचं काम जे आहे हे सल्फर अन्नद्रव्य करत असतं. म्हणून पीएच कमी करण्याचं काम जे आहे सल्फर अन्नद्रव्य करत असतं. म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सल्फर देखील वापरणं गरजेचं आहे. आता आपण बेसल डोस म्हणू शकतो. लागवडीपूर्वीचा आपल्याला जर डोस त्या ठिकाणी द्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नत्रयुक्त खतांमध्ये युरियाचा वापर सुरुवातीला टाळायचा आहे. का? टिपर उगून ते वाढीला लागायला एक महिनाभर लागत असतो आणि युरिया जर तुम्ही सुरुवातीला जर टाकला त्याची लागण जी आहे म्हणजे एक 3 ते 4 दिवसांनी ती चालू होतं आणि 8व्या ते 10व्या दिवशी पिकाला लागू व्हायची वेळ आहे ती खूप कमी आहे. म्हणून आपल्याला युरियाचा वापर नंतर करायचा. मग सुरुवातीला आपल्याला काय वापर करायचा आहे? तुम्ही डीएपी जे आहे ते तुम्ही सुरुवातीला वापरू शकता. 1.5 ते 2 बॅग एकरी तुम्ही डीएपी वापरू शकता. जर तुम्हाला 24-24 वापरायचे ते देखील तुम्ही एकरी 1 ते 1.5 ते 2 बॅग तुम्ही 24-24 चा वापर करू शकता. तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून जर अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल, कारण की काय सिंगल सुपर फॉस्फेट मधून कॅल्शियम पण जात आहे, तुमचं सल्फर पण जात आहे आणि फॉस्फरस पण जात आहे. हे तिन्ही अन्नद्रव्य तुम्हाला मिळतात. मग त्या ठिकाणी एकरी तुम्हाला कमीत कमी 4 बॅग जे आहे तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेटच्या बेसल मध्ये टाकणं गरजेचं आहे. हे तर झालं आपलं एनपीके मध्ये. त्याच्यामध्ये पोटॅश तुम्हाला 1 बॅग तुम्हाला सुरुवातीला त्या ठिकाणी बेसलला टाकायचे, जेणेकरून त्याचा उपलब्धता कालावधी जो आहे 45 दिवसच्या पुढं जे आहे ते आपल्या पिकाला लागू होतं. म्हणून तुम्हाला बेसलमध्ये पोटॅशची मात्रा तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. मॅग्नेशियम असेल किंवा सल्फर असेल, तुम्हाला सल्फर 10 ते 15 किलो सल्फर तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे. तुमच्याकडे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट युक्त जर खत असेल तुम्ही त्याचा 10 ते 15 किलो वापर करू शकता किंवा झिंक सल्फेट मार्केटमध्ये मिळतं. 33% झिंक सल्फेट असेल ते 5 ते 6 किलो तुम्ही वापरू शकता किंवा 21% झिंक जे आहे ते तुम्ही 10 किलो त्या ठिकाणी एकरी झिंक सल्फेटचा तुम्हाला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. ही सर्व जी अन्नद्रव्य आहेत जर तुम्ही एखाद्या 2 ते 3 निंबोळी पेंटच्या बॅग मध्ये चांगल्या प्रकारे जर मिक्स केली तर निश्चितच जमिनीमध्ये गेल्यानंतर जमिनीमध्ये असलेल्या इतर घटकांबरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया होणार नाही, फिक्सेशन होणार नाही आणि त्याची जे काही उपलब्धता आहे ती ऊसाला चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणून जे आता मी तुम्हाला बॅगेचा जो रेशो सांगितलेला आहे तो बेसल डोस साठी अतिशय महत्वाचा आहे, जेणेकरून जी काही ग्रँड ग्रोथ स्टेज असते त्या स्टेज पर्यंत ऊसाची जी काही अन्नद्रव्याची गरज आहे ती ह्या बेसल डोस मधून आपण पूर्ण करू शकतो. नक्कीच शेतकरी बांधवांनो की अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फक्त नत्र स्फुरद पालाशवर जोर न देता त्याच्या जोडीला झिंकचं महत्व, कॅल्शियमचं महत्व, मॅग्नेशियमचं महत्व आणि सल्फरचं महत्व तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळलं. आणि हाच आपला पाया असू शकतो जे उत्पादन वाढीचं आपलं उद्दिष्ट आहे, तर त्यासाठी हा पाया खूप महत्वाचा आहे. अतुल सर, जाता जाता एक आणखीन प्रश्न असा की आपल्याला शेतकऱ्यांना बेन प्रक्रिया किंवा रोपांसाठी जर काही आळवणी वगैरे करायची असेल कीड रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी, तर त्याविषयी आपण काय सांगाल? आणि तसंच जर तण नियंत्रण करायचं असेल रासायनिक पद्धतीने, बरोबर, तर त्याविषयी आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करावं लागेल? निश्चितच. म्हणजे आता बेन आपण लागवड करतोय शेतकरी बंधूंनो, तर बेन प्रक्रिया होणं गरजेचं आहे. कारण की काय होतं, काही रोग, कानी रोग असेल, लाल्या रोग असेल,
तो बेण्यांमधून प्रादुर्भाव होतो आणि नंतर आपल्या ऊसामध्ये त्याचा प्रॉब्लेम आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. हो. त्याच्यामुळे सुरुवातीला जर आपण बेणं कुडूनही आणलं, पण त्याची लागवडीपूर्वी बेणं प्रक्रिया करणं आपल्याला त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्हाला रासायनिक बेणे प्रक्रिया असेल आणि जैविक बेणे प्रक्रिया, ह्या 2 बेणे प्रक्रिया वेगळ्या आहेत. हो. आणि त्या जर करायच्या असेल त्याची तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा वेळ तुम्हाला तेवढं देणं गरजेचं आहे. तुम्हाला रासायनिक बेणे प्रक्रिया करायची आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी 100 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला म्हणजे मँकोझेब आणि कार्बेंडिझम युक्त जे काही बुरशीनाशक आहे हो. त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला वापर वापर करायचा आहे. हे जे आहे हे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्हाला कामाला येणार आहे. किडींचा प्रादुर्भावासाठी तुम्हाला क्लोरोसायपर जे आहे ते या ठिकाणी आपण वापर करू स्वतंत्र शकता. क्लोरो किंवा क्लोरो प्लस सायपर याचं कॉम्बिनेशन पण त्या ठिकाणी घेऊ शकता. दुसरं, ही रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही जे काही बेणं आहे ते सावलीमध्ये सुकू शकता. आणि जैविक खतांची बेणे प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला थोडासा एक 15 ते 20 मिनिटाचा कालावधी त्या ठिकाणी जाऊन देणं दोन गरजेचं आहे. प्रक्रियेमध्ये 2 15 मिनिट किंवा अर्धा तास तास gap कालावधी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. हो. तर याच्यामध्ये तुम्हाला ऍसिटोबॅक्टर असेल, नत्र स्थिरीकरणासाठी ऊसासाठी आहे. ऍसिटोबॅक्टर जे आहे हो. हे तुम्हाला जैविक खत वापरायचे आहे त्या ठिकाणी. स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे आहे. आणि पोटॅश मोबिलायझिंग करणारे हे तिन्हींचं तुम्ही एका 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करू शकता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 मिनिटं बियाणं बुडवून घेऊ शकता. आपण ही प्रक्रिया जी आहे आपल्या शेतामध्येच आपण करू शकतो. बॅरलमध्ये आपण ही प्रक्रिया करू शकतो किंवा आपण जो काही बेड केलेला आहे त्या बेडमध्ये एखादं प्लॅस्टिकचं आच्छादन एक 10 ते 15 फूट प्लॅस्टिकचं आच्छादन करून त्या बेडमध्ये आपण पाणी हे करून त्या ठिकाणी देखील आपण ही बीज प्रक्रिया चांगल्या प्रकारे करू शकतो. किंवा बेणं शेतामध्ये अंथरलं हा. तर त्यानंतर सुद्धा त्याला ड्रेंचिंग हा, तो पण एक पर्याय आहे. बेणं आथरून त्याच्यानंतर जे आपण ड्रेंचिंग करून त्याच्यानंतर पाणी देऊन म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण याचा करू वापर शकतो. त्या ठिकाणी करू शकतो. रोप लागवड केली तर रोप लागवड केल्यानंतर लगेच आपण जी ड्रेंचिंग आहे, अळवणी आहे हो. ती करू शकतो. ज्याच्यामध्ये ह्युमिक बेस एक मुळी वाढीचं औषध त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. जसं की मँकोजेब आणि कार्बेंडिझम मी तुम्हाला सांगितलं ते देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. थायोमिथाक्झाम असेल जसं की शटर आहे बरोबर. त्याची देखील तुम्ही त्या ठिकाणी आळवणी चांगल्या प्रकारे करू शकता, जेणेकरून सुरुवातीचा जो काही रोपी वाढीचा जो काही जोम आहे तो त्या ठिकाणी चांगला राहावा यासाठी. आणि नंतर येणारी रोग आणि कीड जी आहे ती, कारण की ऊसामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो शेंडेमर आहे, हो. शूट बोरल म्हणतो आपण, Early shoot अर्ली borer. शूट बोरल, तो येत असतो. तर त्याच्यामुळे आपण सुरुवातीला ही ड्रेंचिंग जर केली तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. किंवा रॅपिजन सारखे जी काही औषध आहेत तर ते सुद्धा चालतं. त्याचा देखील तुम्ही आळवणी चांगल्या प्रकारे करू शकता, ज्यामुळे अर्ली शूट बोरलचा जो काही अटकाव आहे तुम्ही त्या ठिकाणी टाळू शकता. शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला जे अतुल सरांनी सांगितलं कीड व्यवस्थापनासाठी, तर खास करून जे काही आपल्याला रिकमेंडेशन दिलेले तर यामधलं कोणतंही रिकमेंडेशन हे हुमणीसाठी नाही. आणि मित्रांनो, सुरू ऊसाची लागवड आपण जर करत असाल तर हुमणीसाठी आता आपण कोणतंही नियोजन केलं तर ते हुमणीसाठी लागू होणार नाही. ही गोष्ट सगळ्यात प्रामुख्याने लक्षात घ्या. बरोबर. आपल्याला कोणी त्या हुमणीसाठी काही खर्च करायला लावत असेल तर तो काहीही करू नका. आता टाकलेली काही कीटकनाशके किंवा आता वापरलेली कोणती प्रक्रिया ही हुमणीसाठी लागू होणार नाही. नाही होत. हुमणीचा प्रादुर्भाव साधारणपणे आपल्याला जर टाळायचा असेल तर जून या महिन्यामध्ये आपल्याला हुमणीचं नियोजन करावं लागेल. बरोबर. त्याविषयी सविस्तर व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया. यापूर्वी पाहिलेली आहे, यानंतरही आपण पाहणार आहोत. परंतु आत्ताची जी काही प्रक्रिया आहे तर ती कांडी कीड येऊ नये म्हणून किंवा अर्ली शूट बोरर येऊ नये म्हणून यासाठी आहे. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला या प्रक्रियेचा तेवढ्याच प्रमाणात खर्च करायचा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तणनाशकाचा जर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर चांगलं बंदोबस्त जर करायचा असेल तर शेतकरी बंधूंनो, लागवड केल्यानंतर आपण ज्यावेळेला सुरुवातीचं पाणी देतो, हो. सुरुवातीचं पाणी दिल्यानंतर आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये एक आपलं मेट्रोबिंजिन नावाचं घटक असलेलं वारिस एक तणनाशक मार्केटमध्ये मिळतं. बरोबर. त्याचा वापर आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये करू शकतो. हा का करायचा शेतकरी बंधूंनो? त्यावेळेला जस्ट म्हणजे तणांची उगवण सुरू होणार असते हो. आणि त्यावेळेला बीजनाशक आणि तणनाशक दोन्ही कामं त्या ठिकाणी करणार आहे. म्हणून लागवड केल्यानंतर चांगलं पाणी दिल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी त्या पाण्याच्या कंडिशन आपण एक वारिसचा हात जो आहे तो त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण 400 ते 500 ग्रॅम जे वारिस एकरी या प्रमाणामध्ये घेऊ शकतो. फक्त याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाण्याचा वापर जो आहे तो तुम्हाला जास्त ठेवायचा, कारण की कव्हरेज आपल्याला जास्त मिळालं पाहिजे, जेणेकरून जेवढं जास्त कव्हरेज म्हणजे मी तर म्हणेल तुम्ही 300 ते 400 लिटर पाणी याच्यामध्ये जर वापर जरी केला तरी काही हरकत नाही, जेणेकरून चांगला कव्हरेज मिळेल आणि जे काही तण उगणार आहे ते त्याच ठिकाणी आपण थांबू शकतो.
आता तण उगवणीपूर्वीचं किंवा लागवड केल्या जे काही तणांचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे ते आपण पाहिलं. परंतु लागवड केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यांनी जो तणांचा प्रादुर्भाव होतो, हो. याचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा जर असेल, तर हे मेट्रोबिंजिन जे काही तणनाशक असेल, जे वारिस नावाने मार्केटमध्ये मिळतं, त्याच्याबरोबर संयुक्त 2,4-D नावाचं जे काही मार्केटमध्ये तणनाशक आहेत, या दोन्ही तणनाशकांचा संयुक्त वापर तुमच्या शेतामध्ये करायचा आहे. बरोबर. तो आपल्याला 1 ते 1.5 महिन्यांमध्ये किंवा 2 ते 3 किंवा 4 पानांची जी काही तणांची अवस्था असते, त्यावेळेस. त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. ह्याचबरोबर मार्केटमध्ये अजून एक स्मार्ट नावाचं तणनाशक उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे जे तणनाशक असं आहे, तणांची अवस्था थोडी जास्त जरी झाली, एक 4 ते 5 पानांची तणं जरी असली, तरी ते तणं मारण्याची क्षमता जी आहे, ती ह्या तणनाशकामध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्ही 2,4-D देखील मिक्स करू शकता. या दोन्ही तणनाशकांचा संयुक्त वापर जो आहे तुम्ही 1 ते 1.5 महिन्याच्या ऊसाला चांगल्या प्रकारे करू शकता. धन्यवाद अतुल सर. अतिशय समर्पक आणि व्यवस्थित अशी माहिती आपल्याला सुरूच्या ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी आपल्याकडून मिळालेली आहे. तणांचं व्यवस्थापन असेल, कीड रोगाचं प्रतिबंध असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल खास करून आणि लागवडीच्या पद्धती आणि लागवडीसाठी वापरत असलेलं आपण लागवडीचं बेनं. तर याविषयी आपण फार सखोल असं मार्गदर्शन आम्हाला केलं. शेतकरी बांधवांनो, याही उपर जर आपल्याला काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, तर त्या कमेंट करून अवश्य सांगा. ॲग्रोस्टारचा YouTube चॅनल जो आहे, तर त्याला आपण सबस्क्राईब जरूर करा. जेणेकरून अशाच पद्धतीची माहिती आपल्याला मिळत जाईल आणि या माहितीच्या आधारे आपल्या पिकांचं उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला अवश्य मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपल्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा. तुर्तास थांबूया. धन्यवाद.